मैं दिल से स्वागत करती हूँ। आप सभी का गौरव अर्थात हमारा भी गौरव। नमस्कार. ओम शांती. मी या संस्थेशी गेली 30 वर्षापासून निगडीत आहे. एक जात असते म्हणजे इथे आलं की मला आपुलकीचा घरात सापडतो. जसं म्हणतो ना, मायेनं आपण येतो आणि मायेनं जातो. ती एक वेगळीच ओढ असते. मंगलाताई आणि तनुजा ह्या तर मला माझ्या घरच्या मंडळींसारख्याच वाटतात. आणि आता तर मी इथला सगळा प्रोग्राम पाहून असं वाटतंय मी खरंच आता स्वर्गात आहे. जाण्याची वाट मिळाली एवढं चांगलं. आणि ह्या संस्थेने मला अंबरनाथ रत्न पुरस्कार दिलाय. त्यातच सर्व काही साठवलं गेलेलं आहे. अजून वेगळं काय हवंय? देव जेव्हा दोन्ही हातांनी भरभरून देतो ना, तेव्हा सगळं काही मिळतं. अजून कशाची अपेक्षा राहत नाही. आपण परिपूर्ण आहोत असं जाणवतं. बस हेच मला एक निवेदन छोटंसं द्यायचं होतं, ते मी दिले. ओम शांती. आणि मी दररोज आता येणार इथे. आदरणीय मंगला दीदी आणि तनुजा दीदी, उपस्थित सभागृहात असलेले आपले बंधू भगिनी आणि माझ्या बरोबर बसलेले उच्च व्यक्तिमत्व सगळे अंबरनाथ मधली, यांना मी अभिवादन करतो. आजचा कार्यक्रम बघून जी काय चांगली ऊर्जा निर्माण झाली आहे ही खूपच आवश्यक आहे सध्याच्या काळात. आणि एखादा लहान बालक कसं की आई आणि त्याची मोठी बहीण कौतुकाने त्यांनी छोटंसं काही काम केलं तरी खूप कौतुक करतात लाडाने. मला वाटतं असं काहीसं झालेलं दिसतंय. मी केलेलं काम आणि त्यांचं मिळालेलं प्रेम आणि गौरव, तर यातलं प्रमाण थोडं जास्त वाटतंय मला. तरी पण जी काही ऊर्जा मला मिळाली आहे, तर भगवान, देव, ईश्वर, अल्लाह, गॉड सगळे आपल्याला मदत करतील आणि अशीच शक्ती मला प्राप्त होऊ दे. आणि तुमचं हे छान काम ज्याने समाजात पॉझिटिव्ह एनर्जी पसरती आहे आणि आपापसातला बंधुभाव वाढतो, जो अत्यंत आवश्यक आहे आणि तो आपल्याला शक्ती देईल. एवढं बोलू की माझे आभार संपवतो. थँक्यू. आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमात उपस्थित असणारे सर्व माझे मित्र, माझे स्नेही आणि सर्व बंधू भगिनींनो, आजच्या या मंचावर आमचे मार्गदर्शक साबे काका, वसंतबाई आणि खरी आरोग्याची नाडी ज्यांच्या हातात आहे अंबरनाथकरांचे असे आमचे डॉक्टर आणि आपल्या अंबरनाथ शहराच्या जुन्या जाणत्या वकील रेवणकर काकू, या सर्वांचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आणि माझ्या परिवारातर्फे मी हार्दिक अभिनंदन करतो. त्यांचा आज अंबरनाथ रत्न पुरस्कार देऊन त्यांचा आज इथे सन्मान करण्यात आला. मी ब्रह्मकुमारी अंबरनाथ यांचंही या संस्थेचं मी माझ्या जन्मापासून बघतोय. या ठिकाणी इथे कार्यालय आहे आणि शहरामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक कधीही कोणत्या प्रकारचा वादविवाद न करता एकदम सुखी आणि समाधानाने अंबरनाथ शहरात सुंदर असं कार्य त्यांचं चालू आहे. मी याच्या आधी पण इथे आलो होतो
पण आता मला आठवत नाहीये, 10-15 वर्षापूर्वी इथे आलो होतो, असाच काहीतरी सुंदर कार्यक्रम होता. हा, मला आठवत नाहीये. पण मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो की आज आमची इथे आपण निवड केली आणि आमच्या पुढच्या सामाजिक कार्यासाठी आज पुरस्कार दिला. अंबरनाथ रत्न म्हणून इथे थांबता येणार नाही, पण पुढच्या भविष्यासाठी आता भरपूर काय करायचंय त्याची प्रेरणा आज तुमच्याकडनं मिळालेली आहे. याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्यातही आपल्या संस्थेसाठी आमच्याकडनं जे काही योगदान तुम्हाला हवं असेल त्यासाठी आम्ही नेहमीच आपल्यासाठी हजर असू. आणि धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू. सन्माननीय दिदी, त्याचप्रमाणे सत्कारमूर्ती, उपस्थित बंधू आणि भगिनी, ब्रह्मकुमारी प्रजापती विश्वविद्यालयातर्फे हा अंबरनाथ रत्न हा पुरस्कार हा प्रदान केला आहे. या पुरस्कारामध्ये दिदीने अगोदरच सांगितलेलं आहे आत्मा म्हणजे काय. तर या पुरस्कारामागे खूप काही दडलेलं आहे. जर आपण मानलं तर इतर पुरस्कार आपल्याला जरी पंतप्रधानांनी दिलं किंवा मुख्यमंत्र्यांनी जो पुरस्कार दिला त्याच्यापेक्षा सुद्धा हा पुरस्कार खूप श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. कारण या पुरस्कारामध्ये प्रेम आहे. एक आईसारखं प्रेम दिदी सर्वांना देता येईल ते आपल्या सर्वांना माहीत असेल. कारण दिदींना मी जवळून ओळखतो. गुढीपाडवा हा जो कार्यक्रम या अंबरनाथ शहरामध्ये जो सुरू केला आहे त्यामध्ये या संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळे रथ. वास्तविकता त्यामागची कल्पना ही वेगळी होती की अंबरनाथ शहरामधील सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र यावं, आपले काही भेद असतील ते विसरावे, सर्व पक्षांनी एकत्र यावं. एक दिवस तरी त्या नवीन वर्षामध्ये सर्वांनी एकत्र आल्यानंतर जो आनंद मिळतो तो आपल्या कुटुंबात सुद्धा त्यांनी तो चांगला मानावा. त्यावेळेस दिदींची भेट अवश्य होत होती आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर तो एक मायेचा हात आहे. एखाद्याच्या पाठीवरून मायाचा हात जसा फिरतो, आपली आई जशी आपल्या पाठीवरून हात फिरवते त्याचप्रमाणे आमच्या दिदीचा आहे. वास्तविकता आज जो अंबरनाथ रत्न हा पुरस्कार दिल्यामुळे मी खरोखरच भारावून गेलो आहे. इतर पुरस्कार मला खूप मिळाले आहे, परंतु हा अनमोल असा हा पुरस्कार आज मला देण्यात आल्याबद्दल मी या संस्थेचा खरोखर मनापासून आभारी आहे. तिडता 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 गिनाना धा तिरगिडता गिन तक तिरगिड तक तिडगतान धा तिरगिडता गिन गिड नग नग तिडी तक तिडगतान धा. अभी सभी पधारे हुए सभी को मेरा प्रणाम. मेरे को थोड़ा बोलने का हैबिट कम है, लेकिन आज थोड़ा मौका मिला है. तो यहाँ पे जो मेरा सम्मान हुआ तो उसके लिए ब्रह्मा कुमारी से उन्होंने हमारा सम्मान किया है. तो मेरा परिवार की तरफ से और मेरा जैन समाज की तरफ से आपका आभारी हूँ. और आपसे हमेशा आप सबसे प्रेम और आशीर्वाद मिलते रहे कि जो हमारा जो समाज सेवा थोड़ा कुछ चल रहा है और आगे बढ़े, तो आपका आशीर्वाद वो चाहिए. जय जिनेंद्र, जय महाराष्ट्र.
के